आजवर तुम्ही बटाटा साबुदाण्याची चकली खूपदा बघितली असेल यूट्यूबवर आणि तुम्ही केलीही असाल, पण आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तासनतास वेळ न वाया घालवता खमंग आणि खुसखुशीत कमी तेल पिणाऱ्या एकदाही आपण शाबू न भिजवता खुसखुशीत बटाटा चकलीचे पापड बघणार आहोत। साबुदाणा चकलीचा पापड कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी खूप सोप्या पद्धतीने साबुदाणा चकली कशी बनवली जाते या व्हिडिओ सांगितले आहे। नमस्कार, माझं नाव करिश्मा माने। मानेच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। इथे मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने साबुदाणा उपासाचे बटाटा साबुदाणा पापड दाखवणार आहे, तेही शाबू न भिजत घालता। तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात साबुदाणा बटाट्याचे पापड बघणार आहोत। इथे मी 1 किलो साबुदाणा घेतले आहेत। साबुदाणा पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। 3 ते 4 पाण्याने साबुदाणे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। साबुदाणे धुवून त्यातील सर्व पाणी आपण गाळणीने चाळून घेणार आहोत। चाळणीने पाणी गाळून साबुदाणे आपले असेच कोरडे करून घ्यायचे आहेत। कोरडेच म्हणजे पाणी नितळवून घ्यायचं आहे। तर इथे आपण साबुदाणा न भिजवता कुकरचे इथे मी 2 भांडे घेतले आहेत। या कुकरच्या 2 भांड्यामध्ये आपण हे साबुदाणे घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कुकरचा डबा अर्धा असा भरला आहे आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा डबाही भरून घेणार आहोत। आता दुसरा कुकरचा डबा आपण पहिल्या डब्यावर ठेवणार आहोत आणि त्यामध्येही आपण राहिलेले साबुदाणे यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे दोन्ही डब्यांमध्ये अर्धा किलोच्या प्रमाणात साबुदाणे भरून तयार झाले आहेत। तर त्यावर आपण एक प्लेट अशी झाकून घेऊया। माझ्याकडे इथे 5 लिटरचा कुकर आहे, तर मी यामध्येच साबुदाणे शिजवून घेणार आहेत। जर तुमच्याकडे छोटा कुकर असेल साधारण 4 किंवा 3 लिटरचा, तर त्याप्रमाणे तुम्ही डबे किंवा कोणत्याही वाटीचा उपयोग करून साबुदाणे शिजवून घेऊ शकता। इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि प्लेट मी इथे उलटी अशी ठेवली आहे। कुकरमध्ये मी सर्वात पहिल्यांदा 1 डबा ठेवून घेत आहे। तर अशाच पद्धतीने दुसराही डबा मी इथे ठेवून घेत आहे। 1 किलोच्या साबुदाणा चकलीसाठी इथे मी काही बटाटेही याच कुकरमध्ये उकडवून घेणार आहेत। इथे मी पाऊण किलो बटाटे घेतले आहेत। बटाटे थोडेसे मीडियम आणि मोठ्या साईजचे बटाटे असल्यामुळे सुरुवातीला इथे मी 4 बटाटे ठेवून कुकरच्या आतमध्ये 1 बटाटा ठेवून घेतला आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या काढून 15 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे। इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून गॅस आपला पूर्ण लो असा ठेवून मंद आचेवर 15 मिनिटं साबुदाणे बटाटे छान वाफवून घेतले आहेत। तर 1 बटाटा मी तुम्हाला शिजलाय का नाही तोही दाखवणार आहे। बटाटे पाण्यामध्ये न शिजवता वाफेवरच बटाटे शिजवून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता चाकू आपला आतपर्यंत टोचला आहे, म्हणजे आपला बटाटा छान परफेक्ट असा शिजला आहे। तर आपण सर्व बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। प्लेटमध्ये शिजत घातलेले सर्व बटाटे इथे मी काढून घेतले आहेत आणि आपले साबुदाणे मऊसूद असे शिजले आहेत। तर इथे बघू शकता ते प्लेटला छान चिटकले आहेत, म्हणजेच आपले साबुदाणे परफेक्ट असे शिजले आहेत। कुकरची हवा गेल्यानंतर मी इथे लगेचच कुकरचं झाकण उघडून कुकरच्या भांड्यातले साबू काढून घेणार आहे। तर हे भांडं खूप गरम आहे, तर इथे चिमट्याचा किंवा कापडाचा वापर करू शकता तुम्ही। आणि हे सर्व साबुदाणे आपण एका परातमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता कुकरचं भांडं गरम आहे आणि हे आपण शिजवलेले साबुदाणे परातमध्ये काढून घेणार आहोत संपूर्णपणे। तर इथे बघू शकता साबुदाणा आपला छान शिजला आहे आणि गळला देखील आहे। तर इथे बघू शकता अगदी त्याला चिकटपणा सुद्धा साबुदाण्याला आला आहे। मी सांगितलेलं 15 मिनिटं गॅस आपण मंद आचेवर शिजवल्यामुळे साबुदाणे आपले छान शिजले आहेत। शिजलेले साबुदाण्यामध्ये आता खिसणी आपली उभी धरायची आहे आणि खिसणीच्या साहाय्याने बटाटे खिसून घ्यायचे आहेत। बटाट्याची साल मी पूर्ण काढून घेतली आहे
आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण बटाट्याचे इथे कीस तयार करून घेणार आहोत आणि हे वाफेवर शिजवल्यामुळे बटाटा अर्धा कच्चा इथे शिजला आहे. बटाटा साबुदाणा चकलीसाठी अर्धा कच्चा शिजून घ्यायचा आहे. जर आपण पूर्ण बटाटा गाळ केला की साबुदाण्याचे पापड किंवा चकली सुकल्यानंतर तेलात तळताना ती लाल पडते. इथे आपले बटाटे संपूर्ण किसून रेडी झाले आहेत. तर मी इथे काही मसाले घेतले आहेत. 1 किलोच्या प्रमाणात इथे करायचं आहे म्हणून मी 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे. लाल तिखट हे मीडियम तिखटचं आहे. आणि 2 चमचे जिरे घेतले आहेत. त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. परातीमध्ये आपण हे सर्व ड्राय मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करू शकता किंवा हाताच्या साहाय्याने छान याला मळून घ्यायचं आहे. जर साबुदाणा हाताला जास्त चिटकत असेल तर इथे आपण थंड पाण्याचा वापर करणार आहोत. थंड पाण्यामध्ये हात बुडवून आपण हे पीठ छान मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता साबुदाणा ड्राय मसाले आणि बटाट्याचा सर्व कीस छान साबुदाण्यामध्ये मिक्स झाला आहे. तर बघू शकता इथे तुम्ही सर्व मिक्स झाल्यानंतर साबुदाण्याला रंगही फार छान आला आहे. आता याची आपण चकली करण्यासाठी हे पीठ रेडी झालं आहे. इथे मी वाटीमधलं पाणी चकलीच्या साशेला लावून घेत आहे. इथे आपण 1 थेंबही तेलाचा वापर न करता पाण्यानेच इथे चकली तयार करून घेणार आहोत. साशा आपला चकलीचा छान घट्ट असा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचा हात आपण संपूर्ण साशाला घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं पीठ आपण साशामध्ये भरून छान अशी त्याची चकली पाडून घेणार आहोत. जितकं आपलं साबुदाण्याचं पीठ साशामध्ये बसतं तितकं आपण याला छान दाबून असं बसवून घेणार आहोत. चकलीचा सोरा पाण्यामध्ये घालून आपण चकलीचा सोरा चकलीच्या साशामध्ये घालून छान असा फिट्ट करून दाबून फिरवून घ्यायचा आहे. तर इथे आपण सोऱ्याच्या साहाय्याने चकली पाडून घेणार आहोत. साबुदाण्याची चकली तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजचेही तुम्ही ठेवू शकता. इथे मी लहान साईजच्या चकल्या पाडून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या रेडी करून घेणार आहोत. दुपारी इथे मी 12:30च्या सुमारास साबुदाणा चकली इथे घातली होती. तर इथे उलटून मी रात्रभर फॅनखालीच वाळून दिली आहे. तर इथे बघू शकता फॅनखालीच आपले साबुदाण्याचे पापड वाळले आहेत. तरीही मी यांना 1 दिवस छान असं ऊन दाखवणार आहे. जर एखादे कुठे कण ओले राहिले असतील तर उन्हाने तेही छान कडक वाळतील. कडक उन्हात वाळत घातल्यामुळे हे पापड 1 ते 2 वर्षसुद्धा छान व्यवस्थित जराही रंग न बदलता 1 ते 2 वर्ष छान टिकतात. तर इथे मी 1 दिवस पूर्ण हे पापड उन्हामध्ये वाळत घातले आहेत आणि संपूर्णपणे हे पापड कडक असे वाळले आहेत. याला हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. इथे मी एक छोटंसं साबुदाण्याचा तुकडा घालून बघितला होता तेल आपलं छान तापलं आहे का. तर तेल आपलं छान तापलं आहे. साबुदाण्याचा तुकडाही लगेचच वर आला होता. तर आता मी अशाच पद्धतीने इथे साबुदाण्याचे पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता साबुदाण्याचे पापड लगेचच वर येत आहेत. म्हणजे आपले साबुदाण्याचे पापड कडकडीत उन्हामध्ये छान वाळले आहेत. जर साबुदाणा पापड वाळला नाही तर त्यामध्ये चिकटपणा ओलावापणा तसाच राहतो आणि मग आपले साबुदाण्याचे पापड फुगत नाहीत. तर इथे बघू शकता आपले साबुदाण्याचे पापड एकूण एक साबुदाणा छान असा टंब फुगला आहे. तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन साबुदाणे पापड तळून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता झारामध्ये घेतलेले साबुदाण्याची चकली आणि हातामध्ये घेतलेली साबुदाण्याची चकली किती फुगली आहे. यावरूनच तुम्ही ओळखू शकता आपले साबुदाण्याचे पापड खूप खुसखुशीत आणि खमंग झाले असतील. साबुदाणा चकली पापड इथे मी दुसऱ्याही बॅचला छान तळून दाखवणार आहे. तर इथे बघू शकता एक एक मी चकलीचा साबुदाणा पापड घालत आहे. तर आपले छान चकली साबुदाणा पापड छान तळत आहेत. सुटसुटीत आणि मोकळे असे आपले शाबू एकेका चकलीमध्ये दिसत आहेत. जराही शाबू न भिजवता झटपट होणारे हे साबुदाण्याचे चकली पापड
कमी मेहनतीत आपण इथे तयार केले आहेत. जास्तीचा वेळ न घेता इथे खुसखुशीत आणि खमंग बटाटा चकली साबुदाणा पापड रेडी झाले आहेत. इथे मी 10 ते 15 चकली साबुदाणा पापड तळून घेतले आहेत. तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी थोडेसे प्लेटमध्ये बाजूला काढून घेतले आहेत. तर इथे बघू शकता साबुदाणा पापड अजिबात लाल किंवा काळा असा कुठेच झाला नाही. जसं आपल्या पापडांना लाल तिखट घातलं होतं तशाच पद्धतीने लाल तिखटाचा थोडासा इथे रंग आला आहे. आणि इथे साबुदाणा चकली पापडची क्वांटिटी बघू शकता. इथे मी एक वाळवलेली चकली घेतली आहे आणि हातावर तळून घेतलेली चकली घेतली आहे. तर आपली हातावरची चकली किती मोठी अशी दिसत आहे. तर मी इथे एक चकली तुम्हाला तोडूनही दाखवते. तर इथे बघू शकता अजिबात कडक न होता इथे खुसखुशीत आपली साबुदाणा चकलीचे पापड छान झाले आहेत. आणि जराही जास्तीचं तेल पिलं नाही आहे चकलींनी. तर इथे मी दुसरीही चकली तुम्हाला तोडून दाखवते. इथे बघू शकता हाताने लगेचच आपली चकली तुटत आहे. कोणाला विश्वासही बसणार नाही. ही चकली आपण साबुदाणा न भिजवता छान खुसखुशीत अशा पद्धतीने केली आहे. चकलीच्या राऊंडचे काटेरी भाग इथे साबुदाण्याचे एकूण एक फुगलेला दिसत आहे. तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. साबुदाणा बटाटा चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा. शाबू न भिजत घालता अशा पद्धतीने चकली केलेली ही पद्धत सोपी वाटत असेल तर कमेंट नक्की करा. साबुदाणा बटाटा चकलीची चव ही मी तुम्हाला सांगते. ही चकली चवीला अतिशय खमंग आणि चविष्ट लागत आहे. साबुदाणा बटाट्याची चकली चवीला अतिशय सुंदर आणि अतिशय खमंग अशी लागत आहे. त्यातील लाल तिखट आणि जिराचा फ्लेवर छान आला आहे चकल्यांमध्ये. ही चकली दाताखाली अजिबात टाळ्याला किंवा दाताला अजिबात चिटकत नाही आहे. तोंडामध्ये टाकताच अगदी खुसखुशीत अशी ही चकली लागत आहे. साबुदाणा बटाटा चकलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा.